हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शनिवार 22 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क पृथ्वीने आनंदीला ज्या दोन गुंडांनी किडनॅप केलं होतं त्या गुंडांना पकडलंय आणि या गुंडांना जाब विचारला, सांगा तुम्हाला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं. पण त्याच वेळेस विद्याधरने पृथ्वीच्या डोक्यात जोरात एक मोठा बांबू मारला आणि पृथ्वी बेशुद्ध पडला. पण युगंधरला समजलं की आनंदीला किडनॅप करणारा विद्याधरच होता आणि मग युगंधर आणि विद्याधर या दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच युगंधर आनंदीला आपल्या बेडवर झोपवतो, तिला आपल्या मांडीवर ठेवतो. तेवढ्यात तेथे आरती येते. आरती विचारते, आनंदी आनंदी उठ ना. युगंधर म्हणतो, पाणी नाही आणलंस का? आरती छायाताईला आवाज देते, छायाताई लवकर या. तेवढ्यात छाया ही पाणी घेऊन येते. आरती युगंधरकडे पाणी देते. युगंधर आनंदीला चमच्याने पाणी पाजतो, परंतु खूप वेळेस तोंडावर पट्टी असल्यामुळे श्वास कमी आल्यामुळे आनंदीला पाणीसुद्धा गेलं जात नाही. तिला जोरात ठसका येतो आणि तिच्या तोंडातून हे पाणी युगंधरच्या कुर्त्यावर सांडतं. त्याचा कुर्ता ओला होतो. मग युगंधर आनंदीला शांत करतो. आनंदी अजूनही बेशुद्ध अवस्थेतच असते. आरतीला तिची खूप काळजी वाटते. आनंदी उठ ना बाळा, डोळे उघड. परंतु आनंदी काही डोळे उघडत नाही. विद्याधरला तिची खूप काळजी वाटत असते. विद्याधर प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवतो. तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत असतो, पण एवढा त्रास झाल्यामुळे आनंदी काही शुद्धीत येत नाही. इकडे माई शिल्पाला म्हणते, अगं शिल्पा, तू कुठे मुलांचं ऐकतेस? पण शिल्पा काही न बोलता तेथून निघून जाते. माईला खूप वाईट वाटतं आणि माई चिडून म्हणते, या घरात लोकांमध्ये माणुसकीच राहिलेली नाहीये. तर बापू म्हणतात, हो ना, आपल्या समिधाचे हे संस्कार नाहीयेत. माई आणि बापू लगेच शिर्केच्या मागे मागे जातात. शिर्के या गुंडांना पकडण्याचा प्रयत्न करतो, पण गुंड घराचा दरवाजा लावून पळून जातात. शिर्के जोरजोरात दरवाजा वाजवतो, दार उघडा दार उघडा. तेवढ्यात माई आणि बापू येतात. विचारतात, काय झालं? तर शिर्के सांगतो, त्या गुंडांनी बाहेरून दरवाजा बंद करून घेतलाय. लगेच बापू घरात जातात आणि सिक्युरिटी वाट्याला कॉल करतात. तेवढ्यात हा दरवाजा उघडतो आणि शिर्के बाहेर पळून जातो. माई आणि बापू म्हणतात, शिर्के सोडू नका त्यांना. आणि इकडे शिल्पा आनंदीच्या रूममध्ये येते आणि विचारते, युगंधर कशी आहे आनंदी? युगंधर सांगतो, अजून शुद्धीत आलेली नाहीये. तेवढ्या शिल्पाची नजर आनंदीने युगंधरच्या कुर्त्यावर जी उलटी केली आहे पाण्याची त्यावर तिचं लक्ष जातं आणि ती म्हणते, युगंधर, या आनंदीची काळजी घेण्याच्या नादात तू स्वतःकडे किती दुर्लक्ष करतोय ते पहा. जा कुर्ता बदलून घे. काय अवस्था करून घेतलीये. आता थोडंसं पाणी पडल्यावर कुर्त्याची काय अवस्था झाली देव जाणे. आणि युगंधर चिडून म्हणतो, ताई, मला सध्या आनंदीचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. मला स्वतःची नाही, तिच्या जीवाची काळजी आहे. हे ऐकून शिल्पा खूप चिडते आणि म्हणते, युगंधर, आनंदीची काळजी मला सुद्धा आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की तू स्वतःकडे लक्ष देणार नाही. अरे, तुला पूजेत बसायचं होतं म्हणून तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. जा काहीतरी खाऊ ये आणि फ्रेश होऊ नये. आरती आहे, ती आनंदीची काळजी घेईल. पण युगंधर खूप चिडतो आणि म्हणतो, ज्या कुणी आनंदीची ही अवस्था केली आहे ना, त्याला अजून माझा दुसरा चेहरा माहीत नाहीये. तो पाताळ जरी लपला असेल ना, तरी मी त्याला शोधून काढणार आणि त्याला अशी जन्माची अद्दल घडवणार ना की तो पुन्हा कधी आनंदीच्या वाट्याला जायचा विचारसुद्धा करणार नाही. युगंधरचा हा रुद्रावतार पाहून विद्याधर हे सगळं लपून ऐकत असतो आणि त्याला जबर धक्का बसतो. आणि तेवढ्यात आरती सांगते, मालक साहेब, आनंदीची डिलिव्हरी करायला जे 2 गुंड आले होते ना, तेच गुंड होते ज्यांनी आनंदीला कोल्हापूरच्या आश्रमातून पळवलं होतं. हे ऐकून युगंधरला आश्चर्याचा धक्काच बसतो. तेवढ्या शिर्के तेथे येतो आणि सांगतो, मालक साहेब, आरती जे बोलायली ना, एकदम खरं बोलायली. तेच गुंड होते जे तेथे अनाथ आश्रमात सुद्धा होते, कोल्हापूरच्या आश्रमात होते. आणि ते गुंड माझ्या हातातून सटकले, पळून गेलेत ते. युगंधरला खूप राग येतो. विद्याधर हे सगळं ऐकत असतो. युगंधर शिर्केला सांगतो, शिर्के, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलिसांच्या मदतीने त्या गुंडांना शोधायचं. ते गुंड आपल्या तावडीतून सुट्टा कामा नये. शिर्के म्हणतो,
पोचलं मालक साहेब. शिर्के तेथून जातो. विद्याधरनं हे सगळं ऐकलेलं असतं आणि विद्याधर म्हणतो, सगळं संपलं आता. आता हा शिर्के पोलिसांच्या मदतीने त्या गुंडांना शोधणार. पोलीस त्यांना कुत्र्यासारखं तुडवणार आणि मग ते माझं नाव घेणार. मग युगंधर मला फासावर लटकवणार. काहीतरी करायला पाहिजे असा विचार करून विद्याधर तेथून गायब होतो. आणि इकडे पृथ्वी, प्रांजल, मिताली हे सगळे रूममध्ये असतात. त्यांची चर्चा सुरू असते. प्रांजलला हे सगळं आनंदीचं नाटक वाटत असतं. तो मिताली आणि पृथ्वीला म्हणतो, वा रे वा, काय पेटीतून बाहेर निघतीये, हातपाय बांधून घेतीये, तोंड बांधून घेतीये, वा, आनंदीला मानलं पाहिजे. तर मिताली म्हणते, प्रांजल हे तू काय बोलतोयस? एखादी मुलगी असं का करेल? स्वतःचे हातपाय बांधून घेईल, स्वतःच्या तोंडावर पट्टी लावेल? मला नाही वाटत हे सगळं आनंदीने केलेलं असेल. पृथ्वी शांतपणे हे सगळं ऐकत असतो. तर प्रांजल म्हणते, उलट मला असं वाटतंय की हे सगळं आनंदीनेच केलं असणार. कारण आनंदीला या घरात राहायचंय, या घरावर हक्क गाजवायचा आहे आणि त्यामुळे या घरात परत येण्यासाठी हे सगळं नाटक तिनेच रचलंय. आणि आता ते मिस्टर निंबाळकर तिच्या मागे मागे करायला मोकळे, आनंदी आनंदी करत. मितालीला खूप राग येतो. मिताली चिडून म्हणते, प्रांजल तो आपल्या बाबांविषयी बोलतोय हे लक्षात ठेव. जास्त रूढ होतोय, शब्द जपून वापर. प्रांजल चिडून म्हणतो, वा रे वा, म्हणजे आनंदीने त्या मिस्टर निंबाळकरने काही पण करायचं आणि मी शब्द जपून वापरायचे. मला हे बिलकुल पटत नाही. तेवढ्यात पृथ्वी पुढे येतो आणि म्हणतो, तुम्ही दोघे या प्रकरणाबद्दल डिस्कशन का करताय? या घराशी त्या आनंदीचा काही संबंध नाहीये आणि हा मिस्टर निंबाळकरांचा पर्सनल मॅटर आहे. त्यामुळे काय करायचं ना ते त्यांचं पाहून घेतील. आपण या प्रकरणापासून दूर राहायचंय आणि बिलकुल या प्रकरणात लक्ष द्यायचं नाहीये. प्रांजलला तर हेच हवं असतं, पण मितालीला मात्र हे पटत नाही. आणि पृथ्वी प्रांजलला आणि मितालीला समजावून सांगतो, आपण दुर्लक्ष करायचंय. हा चिखल आहे चिखल आणि या चिखलात आपण उतरायचं नाहीये हे लक्षात ठेवा. प्रांजल आणि मिताली ऐकून घेत असतात. आणि इकडे विद्याधर शलाकाला कॉल करतो आणि म्हणतो, ए शलाका, ते जे गुंड घरी आले होते ना, युगंधरने त्यांना पकडण्यासाठी सगळी सेटिंग लावली आहे. युगंधर खूप चिडलाय आणि जर ते गुंड पोलिसांच्या किंवा शिर्केच्या हाती लागले मग ते दोघे आपलं नाव घेणार आणि आपण तुरुंगात खडी फोडायला जाणार. त्यामुळे काही पण कर, पण त्या गुंडांना आत्ताच्या आत्ता गायब कर. ते शिर्के किंवा पोलिसांच्या हाती लागले ना मग संपलं सगळं. मला काही माहीत नाहीये, कळतंय का तुला? खूप सिरियस मॅटर झालाय. इकडे पाणी ना डोक्यावरून जायला लागलंय. लवकरात लवकर त्यांना गायब कर. आणि ही शलाका हो म्हणते. विद्याधर फोन कट करतो, पण त्याला खूप भीती वाटत असते की आता पुढे काय होईल. आणि इकडे आनंदीला शुद्ध येते. आनंदी खूप घाबरलेली असते आणि म्हणते, सोडा मला, सोडा, नाही मला या पेटीत नाही राहायचं, मला बाहेर निघायचंय, माझा श्वास गुदमरतोय. आरती आणि युगंधर तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. युगंधर म्हणतो, आनंदी तू आता पेटीत नाहीये, तू घरी आलीये, मीच येथे, तू मालक साहेब आहे, घाबरू नकोस. आनंदी रडत असते, घाबरलेली असते, सोडा मला, सोडा, मला इथे नाही राहायचं, मला पेटीत नका ठेवू. युगंधर म्हणतो, हे पहा, आरतीसुद्धा येथे आलीये, घाबरू नकोस. आणि आरती म्हणते, हो आनंदी बाळा, मी येथेच आहे, काळजी करू नकोस, तू आता सुरक्षित आहेस, घरी आहेस मालक साहेबांच्या, तू त्या पेटीत नाहीये. आणि आनंदीला बरं वाटतं. आनंदी थोडी शांत होते, रिलॅक्स होते. आरती विचारते, पण आनंदी तू तेथे कशी गेलीस त्या पेटीमध्ये, सांग ना. म्हणजे जेव्हा आपण दोघे त्या आश्रमात त्या रूममध्ये एकत्र होतो आणि मग मी पिऊन बरोबर गेले फॉर्म भरायला आणि परत आले, तेव्हा तर तू त्या रूममध्ये नव्हतीस. आनंदी सांगते, आरतीताई आपण दोघी होतो, मग तू पिऊन बरोबर गेलीस आणि तेवढ्यात तेथे काही माणसं आली आणि त्यांनी माझ्या तोंडावर एक कपडा लावला आणि पुढे काय झालं, मी कपाटात त्या पेटीत कशी गेले मला नाही माहीत, असं म्हणून आनंदी पुन्हा अस्वस्थ होते, रडू लागते. तेव्हा युगंधर तिला म्हणतो, आनंदी शांत हो, जास्त विचार करू नको, झालं गेलं सगळं विसरून जा, पुन्हा पुन्हा तेच आठवशील तर तुला त्रास होईल, प्लीज शांत हो. आनंदी शांत होते. आरती तिला सावरते आणि मग युगंधर हा आरतीला सांगतो, आरती तू तिची काळजी घे, तोपर्यंत मी शिर्केला कॉल करतो की ती माणसं सापडलीत की नाही. आणि युगंधर हा तेथून बाहेर येतो आणि शिर्केला कॉल करतो. शिर्के फोन उचलतो आणि सांगतो, मालक साहेब येथे सगळी गडबड झाली आहे. तो पोलीस इन्स्पेक्टर मला विचारतोय की गुंडांचं वर्णन सांगा.
पण त्या गुंडांनी चेहऱ्याला मास्क लावला होता, त्यांचे चेहरे कुणी पाहिलेच नाही, तर मी गुंडांचं वर्णन कसं काय सांगू? युगंधर विचारतो, शिर्के हे सगळं काय होतंय? तर शिर्के सांगतो, मालक साहेब पोलिसांचं सुद्धा बरोबर आहे. आता एवढ्या मोठ्या शहरात त्या गुंडांना कसं शोधणार? त्यांचे चेहरेच कळले नाही तर पोलिसांना तरी कसं कळेल की हे गुंड कोण आहेत? युगंधर चिडून म्हणतो, शिर्के चेहरा कळला नाही म्हणून माणसं शोधता येत नाही असा हा युगंधर निंबाळकर नाहीये. त्यांनी जरी चेहऱ्यावर मास्क लावला असेल ना, तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा मास्क फाडण्याची ताकद ठेवतो हा युगंधर निंबाळकर. आत्ताच्या आत्ता संपूर्ण शहर बंद करा, एक एक माणसाला एका एका गाडीला चेक करा, परंतु ते गुंड सापडलेच पाहिजे. शहरातले सगळे CCTV कॅमेरा चेक करा. पोचलं का? शिर्के सांगतो, पोचलं मालक साहेब, तुम्ही काळजी करू नका, मी सगळी व्यवस्था करतो आणि तुम्हाला कळवतो. युगंधर फोन कट करतो आणि आनंदीच्या रूममध्ये येतो. तेवढ्यात बापू तेथे येतात आणि म्हणतात, युगंधर मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. युगंधर विचारतो, काय? तर बापू सांगतात, त्या माणसांचे चेहरे कुणीच पाहिलेले नाही आहेत, पण मी अजून मुलांना नाही विचारलं आहे. तुझ्या माईला सुद्धा मी सांगितलं, परंतु कदाचित मुलं आम्हाला सांगणार नाहीत असं मला वाटलं आहे. माई सांगते, हो युगंधर, मला असं वाटतं की जर तू मुलांशी बोलला तर मुलं तुला सांगतील, आमचं ते नाही ऐकायचे. आणि जर पृथ्वी किंवा इतर कुणी त्या गुंडांचे चेहरे पाहिले असतील तर आपल्याला त्या गुंडांना पकडायला फायदाच होईल ना. युगंधर म्हणतो, आनंदीबरोबर ज्यांनी कुणी हे केलंय ना, त्यांना शोधण्यासाठी मला मुलांचे पाय जरी धरावे लागले ना तरी मी तयार आहे. असा विचार करून युगंधर पृथ्वी आणि मुलांच्या रूममध्ये यायला निघतो. इकडे पृथ्वी प्रांजल आणि मितालीला सांगत असतो की आपण या प्रकरणापासून लांब राहायचंय. तेवढ्यात युगंधर तेथे येतो. त्याला पाहून पृथ्वी प्रांजल तोंड वाकडं करतात. तर मिताली विचारते, काय झालं बाबा, तुम्ही येथे? युगंधर हा पृथ्वीला म्हणतो, पृथ्वी त्या गुंडांना शोधण्यासाठी आम्हाला तुझी मदत हवी आहे. तू त्या गुंडांचा चेहरा पाहिला होतास का? ते गुंड कसे दिसत होते? असं काही तुला दिसलं होतं का? पृथ्वी, प्रांजल, मिताली काहीच बोलत नाही. तेवढ्यात तेथे विद्याधर येतो आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकू लागतो. पृथ्वी तर काही बोलत नाही, पण प्रांजल चिडून म्हणतो, मिस्टर निंबाळकर, आम्हाला या प्रकरणापासून दूर ठेवा. तुम्ही आणि तुमची आनंदी काय गोंधळ घालायचा तो घाला, आम्ही तुम्हाला काहीच मदत नाही करणार. युगंधर चिडून म्हणतो, मी पृथ्वीशी बोलतोय, पृथ्वीला विचारतोय, पृथ्वी तू जर त्या गुंडांचा चेहरा पाहिला असेल तर आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला चल. तुला पोलिसांना त्यांचं वर्णन सांगावं लागेल आणि मग आम्ही त्या गुंडांना पकडू शकतो. एका निष्पाप मुलीबरोबर त्यांनी जे काही केलंय त्याचा आपण बदला घेऊ शकतो, त्यांना कायद्याने शिक्षा देऊ शकतो. परंतु पुन्हा एकदा प्रांजल तेच बोलतो. पृथ्वी तर काही बोलत नाही. प्रांजल म्हणतो, मिस्टर निंबाळकर, मी तुम्हाला हात जोडून सांगतोय की त्या आनंदीच्या प्रकरणात आम्हाला काहीही इंटरेस्ट नाही आहे. आम्हाला त्यापासून दूर ठेवा, आम्हाला या प्रकरणात घेऊ नका. परंतु युगंधरला वाईट वाटतं आणि युगंधर म्हणतो, ठीक आहे, जर तुम्हाला एका निष्पाप मुलीच्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांना कायद्याला मदत करायची नसेल, याचा अर्थ तुमच्यातली माणुसकी संपली आहे. आणि जेथे माणुसकी संपली आहे तेथे अपेक्षा ठेवून तरी काय फायदा? असं म्हणून युगंधर तेथून जाऊ लागतो. विद्याधरला वाटतं, बरं झालं, पृथ्वी काही मदत करणार नाहीये. पण तेवढ्यात पृथ्वी युगंधरला म्हणतो, थांबा मिस्टर निंबाळकर, मला तुमच्याशी किंवा तुमच्या त्या आनंदीशी काही घेणं देणं नाहीये. परंतु त्यातील एका गुंडाचा चेहरा मी पाहिला होता, मला तो चांगला आठवतोय. आणि एका निष्पाप मुलीसाठी तिला न्याय मिळवून देण्यासाठी हा पृथ्वी नेहमी तयार आहे. मी पोलीस स्टेशनला जाऊन वर्णन द्यायला तयार आहे. हे ऐकून युगंधर, मिताली खुश होतात, तर प्रांजलला मात्र मोठा धक्काच बसतो. विद्याधरच्या पायाखालची जमीनच सरकते. अरे देवा, झालं सगळं वाटोळं. आता हा पृथ्वी जाऊन वर्णन सांगणार म्हणजे सगळं संपणार. प्रांजल चिडून म्हणतो, दादा हे काय बोलतोयस तू? आता 2 मिनिटांपूर्वी तूच मला सांगत होतास की या प्रकरणात आपण नाही उतरायचंय, चिखलात पाय नाही ठेवायचा आहे, आणि आता तूच वर्णन सांगायला जातोय, त्या आनंदीच्या गुन्हेगारांना पकडला मदत करतोय. पृथ्वी सांगतो, प्रांजल, मी मिस्टर निंबाळकर किंवा आनंदीला मदत करत नाहीये, तर मी कायद्याला मदत करतोय, पोलिसांना मदत करतोय, एका निष्पाप मुलीच्या गुन्हेगारांना पकडून देण्यासाठी मदत करतोय. तर प्रांजल चिडून म्हणतो, अरे कसली निष्पाप मुलगी? ती मुलगी आपल्या घरात येऊन आपल्या आईची जागा घेण्याचे प्रयत्न करतेय आणि त्यांच्यामुळे, त्या मुलीमुळे आपला बाप आपल्याला घराबाहेर काढायला निघाला होता.
आणि तू त्या मुलीची मदत करायला निघालायस? दादा, हे मला बिलकुल पटत नाहीये. तू असं काही करायचं नाहीये. पृथ्वी प्रांजलला म्हणतो, प्रांजल, एकतर आनंदी आपल्या आईची जागा घेण्याचा प्रयत्न करतीये, नाही करतीये मला माहीत नाही, पण करत असेल तर आपण तिला कधी तसं करू द्यायचं नाही, तिला यशस्वी होऊ द्यायचं नाही. पण सध्या एका निष्पाप, एका निरागस मुलीबरोबर जे काही झालंय त्यासाठी जर मी मदत करणार नसेल तर हा माझ्या आपल्या आईच्या संस्कारांचा अपमान आहे. आपल्या आईलाही आवडलं नसतं म्हणून मी हे करतोय. प्रांजलला हे बिलकुल पटत नाही. प्रांजल म्हणतो, नाही रे. मिताली म्हणते, प्रांजल तू गप्प बस. दादा, तू जो निर्णय घेतलाय ना अगदी योग्य घेतलाय. जा तू कर पोलिसांना मदत. पृथ्वी पुढे येतो आणि म्हणतो, मिस्टर निंबाळकर, मी पोलीस स्टेशनला येऊन वर्णन सांगायला तयार आहे. युगंधर म्हणतो, ठीक आहे, मी शिर्केंना कॉल करून सांगतो की तू पोलीस स्टेशनला येतोय, ते तुला तेथे भेटतील. युगंधर तेथून निघून जातो. पृथ्वी याबद्दलच विचार करत असतो आणि तेवढ्यात तेथे येतो विद्याधर. विद्याधर म्हणतो, वा रे वा, वा माझ्या लेकरा, अभिमान वाटतो मला तुझ्या विचारसरणीचा, तुझ्या सोन्यासारख्या संस्कारांचा. आणि म्हणजे ज्या माणसाने, ज्या बापाने तुम्हाला अंधारात ठेवून एका दुसऱ्या लहान वयाच्या मुलीशी लग्न केलं, तुमच्या आईला सोयीस्करपणे विसरून गेला, ज्या माणसाने तुम्ही या वाड्यात राहू नये त्यामुळे कायम तुम्हाला सावत्र वागणूक दिली, तुम्हाला पुण्या मुंबईला पाठवून दिलं, त्या माणसासाठी, त्याच्या त्या दुसऱ्या बायकोसाठी तू एवढं काही करतोय. खरंच मानलं रे तुला, मानलं. पृथ्वीला कळतच नाही हा चांगलं बोलतोय का वाईट बोलतोय. प्रांजल चिडून म्हणतो, ए काका, तू कशाला त्याला उगाच प्रोत्साहन देतोयस रे? तर विद्याधर म्हणतो, अरे नाही प्रांजल, मी प्रोत्साहन नाही देते, उलट तो चांगलं काम करतोय तर त्याबद्दल त्याचं कौतुक करतोय. पृथ्वी म्हणतो, मला त्या आनंदीशी आणि मिस्टर निंबाळकरशी काही घेणं देणं नाही आहे. मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण करतोय, माणुसकी म्हणून हे सगळं करतोय. विद्याधर म्हणतो, अरे झाकच करतोय ना, काय करू आपण? मी पण तुझ्याबरोबर येतो, एकटा कशाला जातोस? चल आपण दोघे जाऊया. पृथ्वी म्हणतो, ठीक आहे, मला चालेल, मी फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत हॉलमध्ये वाट पाहतो. विद्याधर म्हणतो, हो. आणि विद्याधर तेथून निघून जातो. प्रांजल फ्रेश व्हायला जातो. इकडे माई, बापू आनंदीजवळ आलेले असतात. आरती पण तेथे असते. माई विचारते, आनंदी आता बरं वाटतंय का? आनंदी सांगते, हो माई, आता बरं वाटतंय, परंतु ती माणसं कोण होती, मी त्या पेटीत कशी गेले ना, हेच मला कळत नाहीये. तर बापू म्हणतात, नको काळजी करू, युगंधर, शिर्के सगळे त्या माणसांना शोधताय, ते गुन्हेगार लवकरच सापडतील. आणि माई म्हणते, आनंदी तू या घरात परत आलीस ना, त्याचा मला खूप आनंद होतोय, कारण तू ज्या ठिकाणी असायला हवी, जी तुझी योग्य जागा आहे ना, त्या ठिकाणीच तू परत आली आहे. खरंच खूप छान झालं. आणि तुझे गुन्हेगार हे लवकरच सापडतील, युगंधर त्यांना शोधून काढेल, त्यांना शिक्षा देईल. तर आरती म्हणते, माई, आनंदीचे गुन्हेगार या घरातच आहेत. ही गोष्ट बापू आणि माईला सुद्धा पटते. बापू म्हणतात, आरती तुझा रोख मला कळतोय, पण लवकरच सत्य बाहेर येईल आणि खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होईल. आनंदीला सुद्धा असंच वाटतं. आणि इकडे विद्याधर हॉलमध्ये असतो आणि शलाकाला कॉल करतो आणि सांगतो, अरे शलाका, इकडे सगळा गेम फिरलाय. तो पृथ्वी पोलिसांकडे जातोय त्या गुंडांचं वर्णन करायला. त्याने एका गुंडाचा चेहरा पाहिलाय. जर तो पोलिसांमध्ये गेला ना तर सगळं संपलं. शलाका म्हणते, आता काय करायचं? विद्याधर तिला सांगतो, मी त्या पृथ्वीचा टाइमपास करतो, त्याला लवकर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचू देत नाही, तोपर्यंत तू त्या गुंडांना इचलकरंजीच्या बाहेर पाठव. शलाका म्हणते, ठीक आहे ठीक आहे, मी सगळं करते. आणि तेवढ्यात पृथ्वी तेथे येतो आणि म्हणतो, काका चालायचं का? विद्याधर म्हणतो, अरे मी केव्हाची वाट पाहतोय, चल. आणि मग पृथ्वी बाहेर जातो. पुढे काय करायचं हाच प्रश्न विद्याधरला पडतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. परंतु पुढील एपिसोड एकदम नादखुळा असणारे, एक नंबर असणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर आनंदी मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पृथ्वी चक्क आनंदीला किडनॅप केलेल्या 2 गुंडांना पकडणार आणि त्यांना जाब विचारेल, सांगा तुम्हाला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं? परंतु त्याच वेळेस विद्याधर तेथे येईल आणि पृथ्वीच्या डोक्यात जोरात एक बांबू मारणार. पृथ्वी बेशुद्ध पडणार. आणि मग जेव्हा पृथ्वी, विद्याधर हे सगळे घरी परत येतील तेव्हा युगंधर म्हणेल की मला कळलंय, आनंदीला किडनॅप करणारा हा विद्याधरच आहे, त्यानेच हे सगळं घडून आणलंय. विद्याधर खूप चिडेल आणि म्हणेल,
मी असं काही केलेलं नाहीये. तू माझ्यावर जळतोस युगंधर, कारण एक नवरा म्हणून तू फेल आहेस. युगंधरला खूप राग येईल आणि युगंधर चक्क विद्याधरची कॉलर पकडणार आणि मग या दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू होईल. युगंधर आणि विद्याधर एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत आणि घरातील सगळेजण त्यांची मारामारी थांबवण्याचा प्रयत्न करतील. मग आता हे सगळं नेमकं घडलं तरी कसं आणि पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. कारण विद्याधर विरुद्ध पुरावे तर नसतील. युगंधरला तर माहिती आहे की हे सगळं विद्याधरनेच केलं आहे, पण पृथ्वी, प्रांजल, मिताली त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.